आताची सर्वात मोठी बातमी, अक्षय शिंदेचा गेम कसा झाला आता ते पाहूयात आणि अक्षय शिंदेचा गेम करणारा तो व्यक्ती कोण होता ते सुद्धा आपण पाहणार आहोत। 10 मिनिटात नक्की काय घडलं होतं, अखेरच्या 10 मिनिटात असं काय घडलं होतं ते पाहूयात। त्यापूर्वी MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। आरोपी अक्षय शिंदे याला कारागृहातून पोलीस ठाण्यातून ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला। सायंकाळी 6:15च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे। मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे यानं API निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचली। त्यानंतर अक्षय शिंदे याने निलेश मोरे यांच्यावर 3 गोळ्या फायर केल्या। त्यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या पायात लागली तर 2 गोळ्यांचा फायर चुकल्याची माहिती मिळाली। त्यानंतर निलेश मोरे यांनी जखमी अवस्थेत अक्षयवर हल्ला केला। सोबत असलेले दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वरक्षणासाठी गोळीबार केला। त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरवर झाडलेल्या 2 गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या। यातील एक अक्षय शिंदेच्या डोक्याला तर दुसरी शरीरावर लागली। त्यानंतर दोन्ही जखमींना शिवाजी रुग्णालयात पोलिसांनी नेलं। या घटनेनंतर अक्षयचा मृत्यू झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे। आता पोलिसांनी गोळीबार केला म्हणून राजकीय वर्तुळात पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे। तर अक्षय शिंदेच्या मागे जे कोणी असतील त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे असे सुद्धा नेटकऱ्यांच्या मागण्या येत आहेत। या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।